ऑफिशियल चषक 2025 तीन जिवलग मित्रांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 4. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत ओपनिंग पेयर इंटर होत आहेत. आदित्य आणि त्यांच्या सोबतीला गोलंदाज महेंद्र ही सलामीची जोडी दाखल झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आदित्य आणि त्याच्या सोबतीला गोलंदाज महेंद्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजित. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता या बॉलवरती कंप्लीट होतात या 3 धावा. टीमचं अकाउंट या मॅच मध्ये आता ओपन होताना पाहायला मिळत आहे. पिंपळघर हा संघ खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो, जिथे दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अजित हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती तिहेरी धावीचा फटका जो मात्र येताना आपण पाहिला आणि टीमचं अकाउंट जे मात्र या मॅच मध्ये ओपन झालेलं आहे. अजित तयार गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला बॉल दुसरा बॉल इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. अप्रतिम चेंडू बॅटन पॅड मधनं चेंडू जर आपण पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. अजितचा हा बॉल इथे लाईन चांगली आहे. थोडंसं व्हेरिएशन आपण पाहिलं या बॉलवरती पडल्यानंतर खऱ्या अर्थानं चेंडू बाहेरच्या दिशेने वळताना आपण पाहिला. अजित ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातोय. भरपूर व्हेरिएशन होतं या बॉलवरती. निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल 3 धावा फलकावरती ज्या पहिल्या बॉलवरती आल्या होत्या. अजित तय्या फुल लेनचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला बॉल जो मात्र टीम केला जातोय. 4 चेंडूंची फेकी आतापर्यंत झाली, जिथे पहिल्याच बॉलवरती बॅटर महेंद्रच्या बॅटमधून 3 धावा आल्या आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण आदित्यला पाहताय. तो 3 चेंडू जो मात्र डॉट खेळला मैदानाच्या आतमध्ये. स्टील 2 टू गो. बॅटर तयार. हो बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग चेंडू हवेत. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडताना आपण पाहिलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचला तो 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 1-1 मॅच जिंकत असताना दोन संघ सद्यस्थितीला एकमेकांसोबत लढताना आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामधला हा शेवटचा बॉल. 5 धावा धावफलकावरती. अजितचा हा बॉल इथे जर पाहिलं तर लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला हा चेंडू तिथे बॅटर कडे प्रत्युत्तर नव्हतं. शेवटचा बॉल फेकलाय निर्धाव. टीमची टोटल जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत फक्त 5.
इथे जर आपण पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते, त्याच्याकडनं झाली मिस्टेक. पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा एकवटल्या जातात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड दिस टाइम टीम पिंपळघर थोडी स्ट्रगल करते या मॅचमध्ये. 7 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही मोठा फटका या ओव्हरमध्ये आलेला नाही आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अंकुश तयार ज्यांना मागच्या मॅचमध्ये खरं तर भरपूर इम्प्रेस केलं होतं. इथे जर आपण पाहिलं तर लेग स्टिकला सोडून जाणार हा बॉल. पंच आमच्याकडे वळतात. दर्शवले चेंडू आहे वाईट. एक अतिरिक्त धाव जी मात्र खात्यामध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 8 या धावसंख्येवरती. इथे आडव्या बाटनं विकेट करण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली आहे. गोलंदाज अंकुश हा गोलंदाज आपण पाहता गोलंदाजी मार्कवरती 8 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी बॅकफुटवरती आपल्याला टीम पाहायला मिळते पिंपलघर, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्याच नाहीत. पहिल्या बॉलवरती 3 आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 5व्या बॉलवरती इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिला तर डायरेक्ट लिस्टमवरती जाऊन आदलला आहे. फलंदाज बाद लागतो हा धक्का पहिला. नवीन फलंदाज दाखल होतात. अमर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू आतापर्यंत गोलंदाज अंकुशनं अप्रतिम हाताळलेत. फलंदाज तयार. अंकुश राईट मोड द विकेट. ओहो इथे देखील अप्रतिम बॉल यॉर्कर. त्यानंतर थोडीशी जगलिंग झाली शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाइंडिंगमध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिंगल धावची मात्र येताना आपण पाहिली आहे. बायच्या स्वरूपाने ही एक धाव आली. टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती आहेत. स्टील 2 टू गो. 2 चेंडूची फेकी अजूनही शिल्लक असताना 4 षटकांची मित्रांनो ही लढत आपण पाहताय. पहिला मॅच दुसऱ्या फेरीतील एका बाजूला टीम आहे कुट्टेल बंगला आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळते पिंपलघर. या 2 संघाच्या दरम्यान चाललेली ही मॅच. फलंदाज तयार. 9 धावा धावफलकावरती. इथे देखील आपण पाहिलं तर लाईन अप्रतिम जी मात्र हाताळली जाते. गोलंदाज अंकुश जिथे मागच्या मॅचमध्ये देखील आपण मॅच पाहिला पहिल्या फेरीतील, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या. कमबॅक करायचं होतं कुट्टेल संघाला आणि या नवख्या गोलंदाजानं स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली. 2 ओव्हरचा स्पेल त्यानं हाताळला. अप्रतिम गोलंदाजी. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू हवेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाहता पाहता या 2 धावा ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर टीमची टोटल आहे 11 धावा. मिस्टर परफेक्ट सद्यस्थितीला हे व्यक्तिमत्व आमच्यासोबत ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडनं एक सुंदर कमेंट जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या त्रिमूर्ती चषकाचा आयोजन खूपच छान आहे. चांगल्या प्रकारचा ग्राउंड, चांगल्या प्रकारचे समालोचन आणि त्याचबरोबर आम्हाला लाईव्ह मॅच दाखवत आहेत आणि संपूर्ण ग्राउंड कव्हर करत आहेत. तेच कॅमेरामॅन वर्किंग खूपच छान. कुणाल राव तुमच्या कॉम्प्लिमेंट त्यांना आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर परफेक्ट आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 2 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट जी मात्र गमावलेली आहे या मॅचमध्ये टीम पिंपलघर. वरती जो खऱ्या अर्थानं करण अंबाळाचा खूप मोठा फॅन आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज करण तयार. 11 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर अमर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 12 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक असताना थोडंसं संकटामध्ये सापडला संघ पिंपळघर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून धावा बनवाव्या लागतील.
फलंदाज तयार. करणचा पहिलाच बॉल ऑफस्टिकला सोडून चाललाय. धर्मेंद्र वर्मा सर यांचा कॉल. यस, इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे करणनं सुरुवात थोडी खराब केली या तिसऱ्या ओव्हरची. धावा बनवाव्यास लागतील टीम पिंपळकर. फलंदाज तयार. करणचा हा बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी हुक करण्याचा प्रयत्न. बाटाने बॉलचा कनेक्शन इथे झालाच नाहीये. बारा धावा धावफलकावरती. करणचा हा बॉल मिस टायमिंग. त्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू नो मॅच लँडमध्ये पडला. पाता पाता या बॉलवरती ही सिंगल आली. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य येतात स्ट्रायकिंग एंडवरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो, इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आखी डीपमध्ये भरपूर दूरवर येत आहेत. एकदा वाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषा पार. चौकार. फलकावरती आदित्यच्या बाडमधून चौकार आपण पाहिलाय. करणचा हा बॉल इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिला तर शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला, फील्ड झाला आणि फेकी चुकीच्या एंडला आलेली आहे. पाता पाता या बॉलवरती 2 धावा. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवरती. एकूण 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 2 टू गो. करण तयार गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील आपण पाहिला तर चेंडू ऑफस्टिकला सोडून चाललाय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या धावसंख्येवरती. शॉर्ट पिच अडवा बाटनं फटका दमदार जस्ट लाईक अ बुलेट. गोलीच्या वेगाने चेंडू सीमा रेषा पार. आधीच्या बाड फलकावरती स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधला. विकेट केला. फटका चांगला. इनसाइड आउट. ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग झाली आहे. पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 2 धावा प्लस विकेट. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. टीमची टोटल 26 धावा धावफलकावरती.
राकेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती 26 धावा धाव फलकावरती. राकेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाले. बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा एकवटल्या जातात. टीमची टोटल जाऊन पोहोचले 28 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज. फलंदाज बाद. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. दर्शन हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती साहिल. साहिलला मित्रमंडळी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा संधी मिळालेली आहे बॅटिंगसाठी. तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. तो बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंड वरती येईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. राकेश तयार. गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओवाडव्या बॅटनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाही. चेंडू सीमा पार. चौकार. इथे पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पाडवरती जाऊन अदळलाय. डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज राकेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ज्याने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले आहेत. धावा दिलेल्या आहेत 6. एक मोठी विकेट त्याने कॅरी केली आहे. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल खऱ्या अर्थानं पहिल्या डावामधले शिल्लक असताना स्ट्रायकिंग एंड वरती दर्शनला पण पाहता ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा त्यांना पाहायला मिळतोय. 32 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पहिल्या डावामधला शिल्लक असताना 32 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. सिंगलसाठी निघालेत. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं. शेवटच्या बॉलवरती आली विकेट. धावपच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. 4 षटकांचा वाज विकेट मित्रांनो समाप्त झालेला आहे. पहिल्या डावात बॅटिंग करत होती टीम पिंपलघर. 4 ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या तब्बल 32 धावा आणि 33 धाव्यांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं जात आहे खुट्टल बंगला या क्रिकेट संघासमोर.
दुसऱ्या डावाला सुरुवात आपण करत आहोत जिथे 24 बॉल आणि 33 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हेमंत देतात. पहिलाच बॉल बॅकवर्ड वरती फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल नाहीये. पहिल्याच बॉल वरती 4 चौकार. फेस ओपन केला डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न इथे जर आपण पाहिला तर यष्टीरक्षक बीट होत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू फलंदाज थोडासा जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी उभा होता. पाता पाता या बॉलवरती एकवटला जातील तब्बल धावून 3 बायच्या स्वरूपानं 3 धावा येतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ते तब्बल 7 या धावसंख्येवरती. 34 धाव्यांचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर महेश ट्रॅकिंग एंड वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत हा गोलंदाजी मार्क वरती तयार. 7 धावा धावफलकावरती फलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. ओव्हर पिच विकेट केलाय. मिस टायमिंग डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलच्या खाली. दुसऱ्या टीमला देखील झेल सुटलाय आणि जर आपण पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळतात. 2 धावा या बॉलवरती याला टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात जिथे 34 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते हर्षल स्पोर्ट्स क्लब खुट्टल बंगला. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न इथे लाईन चांगली आहे. अप्रतिम चेंडू जो मात्र हाताला जातोय मैदानाच्या आतमध्ये. हेमंत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 4 त्यानंतर बायच्या स्वरूपाने 3 धावा आल्या. त्यानंतर महेशच्या बॅटमधून 2 धावा येताना आपण पाहिल्यात. त्यानंतर हा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती फलंदाज तयार. शॉर्ट पिच अडवा बाट न फटका दमदार आहे. चेंडू सीमा रेषा पार. मॅचच्या बाडमधून षटकार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली. स्ट्रोक डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर ठोकला बॅटर महेश पवार हा चौकार. टॉससाठी रिपोर्टिंग करा. माही 11 आंबेळे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल भालुक बी. कॅप्टन रिपोर्टिंग करा आपण लगेच. माही 11 आंबेळे आणि त्यांच्या अगेन्स्ट भालुक बी. पिंटू माळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती असं नसतं येऊ व्हायचं. 19 धावा धावफलकावरती जिथे 34 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. पहिलाच बॉल बॅटची एज फलंदाज बाद.
दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. टॉस जिंकलाय भालूक बी संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि माही 11 आंबेले संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. 33 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकाचा विचार आपण केला तर 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुल लेनचा आडवा बाटना फटका चांगला क्षेत्ररक्षक नाही येते ते गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पार चौकार. आदेश फुल लेन मस्त टायमिंग. चेंडू हवेत नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. चिंतामण भागो भागो. 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. पिंटू माळी विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. 15 बॉल 8 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. हर्षल स्पोर्ट्स क्लब खुट्टल ब. व्हाईट बॉल आला. टीमची टोटल एका धावाने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये पूर्णपणे आता हावी झाली. या खुट्टल ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जिथे 33 धावा बनवायच्या होत्या. आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती आहेत. बाटत या स्ट्रायकिंग एंड वरती आदेश. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळत आहे. सिंगल या बॉलवरती टीमची टोटल 27 धावा. धावा धावफलकावरती. ओहो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. चेंडू सीमा पार षटकारण केला. हा सामना फिनिश आणि हा सामना जिंकलाय हर्षल स्पोर्ट्स क्लब खुट्टल. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड 5 चेंडू ज्याने फेस केले. तब्बल 18 धाव्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन ज्या बॅट मधून आपण पाहिलं तो महेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मी विनंती करेल पिंटू दादा माळी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जे मात्र देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जे मात्र आपण देत आहोत पिंटू दादा माळी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जे मात्र जात आहे महेश ज्याच्या बॅटमधून 5 चेंडू 18 धावांची विस्फोटक बॅटिंग आपण पहिल्यांदा आपल्या संघाला या स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये नेऊन ठेवलेला आहे.
पिंटू दादा मालेचा शुभ सन्मान देखील आपण या ठिकाणी करू या स्पर्धेच्या वतीनं. जयदेव दादा खाबरे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत.